शुभवर्तमानाच्या शिकवणुकीमध्ये जो सार आहे, द समरी ऑफ द गॉस्पल, प्रभू येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील प्रवचन हे म्हणून संबोधलं जातं. बायबल पंडित आपल्याला सांगतात की डोंगरावरील प्रवचन हे जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. आणि ह्या डोंगरावरील प्रवचनाचा जो मतितार्थ आहे, जो केंद्रस्थान आहे, तो म्हणजे धन्योद्गार. मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5, 6 आणि 7 हे डोंगरावरील प्रवचन आहे. आणि त्यामधील अध्याय 5 ओवी 1 ते 12 ह्यामध्ये आपल्याला धन्योद्गार दिले आहेत. ह्या धन्योद्गाराला इंग्लिशमध्ये ब्लेसिड म्हणजेच वेज टू हॅपीनेस ऑर जॉय, आनंद काय आहे, सुख काय आहे, खरी शांती कुठे आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हे धन्योद्गार आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला जी ख्रिस्ती शिकवण आहे, श्रद्धाग्रंथ ह्यामध्ये 1716 मध्ये सांगितलेलं आहे की हे धन्योद्गार जे आहेत हे जणू काही आपल्या ख्रिस्ती जीवनाचे केंद्रस्थान किंवा स्तंभ आहेत, हे मार्ग आहेत, स्वर्गाकडे नेणारे ते जणू काही महामार्ग आहेत. द बिएटिट्यूड्स आर द गेट्स टू रीच हेवन. पोप फ्रान्सिस म्हणतात की आपल्या ख्रिस्ती अस्तित्वाचे ते जणू काही चिन्ह आहेत. द बिएटिट्यूड्स आर ख्रिश्चन आयडेंटिटी. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने धन्योद्गाराद्वारे जी शिकवण दिलेली आहे ती आपल्याला जणू काही जुन्या करारामध्ये मोशेने सायनाय पर्वतावर जे आपल्याला 10 आज्ञा दिले आहेत त्याचं प्रतिबिंब आहे. सायनाय पर्वतावर मोशेने आपल्याला परमेश्वराच्या आज्ञा दिल्या आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे मत्तई अध्याय 5 ओवी 1 ते 2 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर गेला आणि डोंगरावर त्याने शिकवण दिली आणि पहिली शिकवण म्हणजेच धन्योद्गार दिले. हे धन्योद्गार जे आहेत ते जगाच्या दृष्टिकोनातून वेगळे आहेत. जग वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो, मात्र हे धन्योद्गार आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून, स्वर्गीय दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी आमंत्रित करतात. मदर तेरेसा म्हणतात की या धन्योद्गाराची शिकवण त्यांना खूप भावलेली आहे आणि त्यांनी जणू काही या शिकवणुकीद्वारे आपल्या जीवनाची जडणघडण केली. अनेक संतांना या धन्योद्गाराद्वारे प्रेरणा लाभलेली आहे आणि या धन्योद्गाराद्वारे त्यांनी आपल्या जीवनाची जडणघडण केली आहे. मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 ओवी 1 ते 12 मध्ये आपल्याला 8 धन्योद्गार देण्यात आलेले आहेत. आणि हे जे 8 धन्योद्गार आहेत त्यावर आपण चिंतन केलं तर निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण कशी महत्त्वाची आहे, कशी आध्यात्मिक आहे, याविषयी आपल्याला बोध समजतो. बिशप बॉस्को पेन्ना सेमिनरीमध्ये आम्हाला शिकवत असताना सांगत होते की आपण सर्व धन्योद्गार आचरणात आणावेत अशी परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षा करत नाही. मात्र आपण कोणता तरी एक धन्योद्गार निवडावा आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनाची जडणघडण करावी की जेणेकरून आपल्याला स्वर्गराज्यामध्ये प्रवेश मिळण्यासाठी मदत होईल. आपल्या रोजच्या जीवनामध्ये हा धन्योद्गार निवडल्यानंतर आपण त्यानुसार आपण कशी प्रगती करत आहोत, रोज हा धन्योद्गार कृतीत उतरविण्यासाठी आपण कसे प्रयत्न करीत आहोत, यावर आपण चिंतन केलं पाहिजे. ह्या चिंतनाद्वारे निश्चितच आपण या धन्योद्गाराचा आपल्या जीवनामध्ये आचरण करू आणि त्याद्वारे आपल्याला आनंदाचा आणि सुखाचा, शांतीचा, समाधानाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या या उपासना वर्षातील 4थ्या रविवारी आपण चिंतन करीत असताना मत्तईच्या शुभवर्तमानातील हे धन्योद्गार आपण चिंतनासाठी घेतलेले आहेत. या धन्योद्गाराचा वाचन करीत असताना आपण आपल्या जीवनासाठी एक धन्योद्गार जणू काही निवडायचा आहे आणि तो धन्योद्गार आपल्या कपालपटावर आपण जणू काही कोरायचा आहे आणि दररोज आपण त्यावर चिंतन करायचं आहे. कशा प्रकारे हा धन्योद्गार मला कृतीत उतरवता येईल आणि त्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करता येईल त्यावर आपण चिंतन करायचं आहे. मला स्वतःला
भावलेला धन्योद्गार म्हणजे जे समेट करणारे, शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले बनतील. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, माझ्या जीवनामध्ये मी सतत हा धन्योद्गार कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करतो. माझ्या जीवनाद्वारे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये समेट आपल्याला कसं करता येईल आणि दुसऱ्यांच्यामध्ये मैत्री कशी आपल्याला वाढवता येईल आणि सर्वत्र शांती सौख्य कसं निर्माण करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करीत असतो. आय ऑलवेज ट्राय टू हार्मनाइज, आय ऑलवेज ट्राय टू युनाइट पीपल, आय ऑलवेज ट्राय टू ब्रिंग कोलॅबरेशन अँड कोऑपरेशन सो दॅट पीपल कॅन लिव्ह इन पीस. खऱ्या शांतीचा अनुभव लोकांना येईल आणि मग त्या अनुषंगाने आपण परमेश्वराची लेकरे आहोत ह्याचा अनुभव आपल्याला येईल. आज आपण आपल्या समाजामध्ये पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्यामध्ये भेद निर्माण झाले आहेत. देर आर लॉट ऑफ डिव्हिजन्स अँड द डिव्हिजन्स आर इन्क्रीजिंग. दिस इज द सॅड रियालिटी ऑफ ह्युमॅनिटी. आणि म्हणून आपण आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या समाजासाठी ऐक्यामध्ये वाढण्यासाठी समेटाचे साधन झाले पाहिजेत, समेट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला सतत वाटत असतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने समेट कसा घडून आणता येईल, समेटासाठी कशी पावलं उचलता येईल, समेट वाढविण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्यावर मी सतत विचार करीत असतो, चिंतन करीत असतो आणि त्यानुसार समेटाचं साधन होण्यासाठी मी प्रयत्न करतो. त्याद्वारे आपण सर्वजण एकाच देवाची लेकरे आहोत. आपल्यामधलं जे ऐक्य आहे, आपल्यामधलं जे प्रेम आहे, आपल्यामधला जो सेवाभाव आहे तो आपल्याला कसा वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, धन्योद्गारावर चिंतन करीत असताना हे धन्योद्गार आपल्या जीवनाचा मार्ग बनावेत. ह्या धन्योद्गाराद्वारे आपल्याला खऱ्या शांतीचा आणि समाधानाचा अनुभव यावा. या धन्योद्गाराद्वारे आपलं ख्रिस्ती अस्तित्व आहे ते सर्वत्र वाढत राहावं आणि सर्वांना गुण्यागोविंदाने नांदता यावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. ह्या धन्योद्गाराबद्दल ख्रिस्ताचे आपण आभार मानूया आणि मदर तेरेसा आणि इतर संतांनी ज्याप्रमाणे हे धन्योद्गार कृतीत उतरविण्याचा प्रयत्न केला तसेच आपण देखील कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करूया आणि आपण देखील देवाचे धन्य बनूया.